खरं तर कथा, कादंबऱ्या, कविता हे सगळं पोट भरलेलं असल्यावर सुचणाऱ्या गोष्टी, परंतु ज्यांची रोजची पोटाची खळगी भरण्याचीही मारामार असते अशा लोकांच्या लिखाणात वास्तवाच्या ठिणग्या असतात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे याचं जागतं उदाहरण आहेत. ते जसे जगले त्याला जागले, ते लिहायला लागले आणि लिहितच राहिले. अण्णाभाऊ साठे यांचं लेखन प्रामुख्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलित आणि भटके यांचं प्रतिनिधित्व करतं. त्यांच्या लेखनात जगण्याचा संघर्ष आहे. त्यांच्या साहित्यातील नायकांच्या अंगी असलेला झुंजारपणा, बंडखोरपणा, स्वाभिमान, विद्रोह, त्याग, समर्पण, दबलेल्या, खचलेल्या लोकांना मदत करण्याची वृत्ती या उदात्त गुणांचे चित्रण केलेले दिसते. प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात वा लिंगभेद यांची कुंपणे नसतात. ती स्फुरते कुणाही सहृदयाला, अनुभूतीपूत अस्वस्थ आत्म्याला. त्यासाठी लागतं संवेदनशील मन. अण्णाभाऊंच्या या संवेदनशील मनाची आणि प्रतिभेची प्रकर्षाने जाणीव होते ती त्यांची माझी मैना या जगप्रसिद्ध आणि अजरामर छक्कड ऐकल्यानंतर. वरवर प्रेयसीसाठी लिहिलं गेलेलं प्रेमगीत दिसत असलेली ही छक्कड खरं तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनात जे काही दुःख होतं त्याला वाट मोकळी करून देणारं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली, पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही. बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही सल अण्णाभाऊंना लागली. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला. मुंबईवर अनेक कवी, लेखक आणि शाहिरांनी लिहिलं, पण अण्णाभाऊंना दिसलेली मुंबई वेगळीच होती. ते लिहितात, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रापुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे रात दिस राबणारे, मिळल ते खाऊन घाम गाळती. या ओळींमध्ये मुंबईच्या एका बाजूला असलेली कुबेराची श्रीमंती तर दुसऱ्या बाजूला परळात राहणाऱ्या लोकांची स्थिती याचं वर्णन अण्णाभाऊ करतात. हा विरोधाभास दिसण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. याशिवाय 1958 साली झालेल्या दलित साहित्य संमेलनात उद्घाटनपर भाषण करताना ते म्हणतात, एका झाडाखाली 3 दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून 2 मुलं अन बायको यांना जगवणारा दलित हा वरवर कंगाल दिसत असला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंब संस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो, परंतु त्याची कुटुंब संस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, त्याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्या विषयी लिहावे, जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन घडी त्या दलिताने व्यापलेली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की हे जग, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून इथल्या कामगारांच्या व दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा, मग लिहा. दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे याची जाणीव करून घ्यावी आणि त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी. अण्णाभाऊ साठेंनी विपुल लिखाण केले आहे. कथा, कविता, पोवाडे, कादंबऱ्या, वग, नाट्ये, वृत्तांकन, लेख, प्रवास वर्णन अशा सगळ्या प्रकारचे साहित्य त्यांनी हाताळले आहे. त्यांनी साहित्य विश्वामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्या यावर चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. एका निरक्षर व्यक्तीने निर्माण केलेल्या या साहित्य संपदेचा डोंगर मराठी साहित्य विश्वातील मोठ्या लोकांना आणि उच्च विद्याविभूषित विद्वानांना भुवया उंचवायला भाग पाडणारा आहे, भुरळ घालणारा आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार, त्यांच्या साहित्याची समीक्षा, त्यांच्या साहित्याचा आशय इत्यादी विषय संशोधनाचे प्रमुख विषय ठरलेले आहेत. अशा या साहित्य सम्राटास, लोकशाहीरास जयंती दिनी विनम्र अभिवादन.